राम राम मंडळी. असा पाला पाचोळा असतो बघा मित्रांनो. आता मस्तपैकी आपली मेंढर पाण्यावर चालवली. मित्रांनो हसतो बोर आहे. रोज आम्ही इथंच मेंढर पाणी पाजतो. आता आपली मेंढर चालली बघा ह्या आपल्या खेळच्या वाड्याने चालली स्ट्रॉबेरी. खूपच ऊन लागत होतं दुपारी. मित्रांनो आताच आपली मेंढर आले ते बघा स्ट्रॉबेरीच्या रानात. हे बघा मित्रांनो, हे स्ट्रॉबेरीचे झाड आहे. हे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच्या रानावरती चालत होते मेंढर. बघा कसं सोन्यावानी दाणं आले ते नुसतं. आत्ताच आपले मेंढर स्ट्रॉबेरीच्या रानात चरून. तर मित्रांनो मस्तपैकी आपली मेंढर बघा आता कोकरी बेकरीत मिळली आणि मेंढर. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये. तर आजच्याला आम्ही आमची मेंढर इकडं वर दर्याच्या साईडला घेऊन आलोय. म्हणजे इकडं ज्वारीची बाटकं बिटकं होती आणि ती आता बाटकं बिटकं नेल्यामुळं असा पाला पाचोळा पडलेला आहे. आणि त्या बाटकामध्ये आपलं बारकं भुईमुग सोयाबीन हे उगावलेलं पहिलं ते चारायसाठी आम्ही मेंढर इकडं वर आणली ते दर्याच्या साईडला. मित्रांनो इकडं हे पाठीमागं बघा अशी हे पाला पाचोळा खात्यात. सकाळ सकाळची मेंढर मग पाण्यावर जातात. तर इथून मोहर आज खूप स्पेशल काय काय आम्ही मेंढरांना चारणार आहे ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. तर यंदा पाऊस नाही पडला त्यामुळं भरपूर ऊन आहे. नुसतं राख राख करते बघा ऊन किती. संपूर्ण असं हीच आहे. उन्हाळ्यात चालू झालाय लय ऊन लागते बेकार. मेंढर बघ कशी सावली धरती ते उन्हामुळं. ही अशी सावलीला पळते ते चराना तर नीटनेटकं. असा पाला पाचोळा असतो बघा. ज्वारीचं पडल्याला पान पाचोळा म्हणतो आम्ही याला. आणि हा पान पाचोळा आपली मेंढर खात्यात इकडं. तर हा पान पाचोळा खाण्यासाठी आम्ही मेंढर इकडे घेऊन आलोय खास. पण काय करणार ऊन लय ऊन लागतंय त्यामुळं मेंढर काय एवढी नीट चारानात. मित्रांनो आता मस्तपैकी आपली मेंढर पाण्यावर चालवले ते. खाली पाट आहे त्या एका पाटावर पाण्यावर चालवले ते. सकाळी पाणी पाजली त्यानंतर आता पाला पाचोळा चारून पाण्यावर चालवले ते. पाण्यातनं जायचे ते एका स्पेशल ठिकाणी. स्पेशल ठिकाणी गेल्यावर तुम्हाला स्पेशल ठिकाणाची स्पेशल माहिती देतो. म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या फळाच्या ह्याच्यावर जायच्यात मेंढर ते दाखवायचे तुम्हाला वातावरण आज. मित्रांनो हा आपला कासरोडीचा छोटासा रोड आहे. या छोट्याशा रोडने आता आपण चाललोय पाण्यावरती. पाण्यावर चालवले ते मेंढर. रोड खूप छोटा आहे त्यामुळं गाड्या भरपूर येतात तर रोड छोटं पडतात. आपलं भाऊ मोर चालले ते इकडून आपण मस्तपैकी चालले पाण्यावर. तर मित्रांनो ह्याच पाटावरती वरनं आपण आत्ता मेंढर आणली. इथं बघा असा वरून पाटा आलाय तेव्हा तिथनं पाणी येतंय खाली पाटाचं. आणि इकडं खाली ऊस आहे त्या ऊसावर पाणी चालू आहे या पाटाला. तर या पाटाचं पाणी पिते ते आपली मेंढर मस्तपैकी. बरीच मेंढर पाणी पिऊन गेली की आता थोडीशी राहिली ते माग. मित्रांनो हसतो बोर आहे. रोज आम्ही इथंच मेंढर पाणी पाजतो. आमची मेंढर रोज इथं पाणी पाजतो ह्या पाटाला. आणि आज तिकडं ऊसाव चालू असल्यामुळं तिथं पाजली त्यामुळं इथं काय सगळी पाणी प्यायनं ते एवढी नीटनेटकी. इथं परत तरी बी बोरच्या पाण्यावर आलं ते एक अर्ध इथं येऊन पिते पाणी रोज दुपारचं. इथं पाटावर पाणी पितात आपली मेंढर. हे बघा अक्कूबाई इथं हा बोर घेतलाय बघा. बोरला पाणी कसं आहे. आता आपली मेंढर चालली बघा ह्या आपल्या खेळच्या वाड्याने चालली स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी खास आज स्पेशल
मेंढरं स्ट्रॉबेरी खायला चालले ते आपली. इथून स्ट्रॉबेरीत जायचंय, मग स्ट्रॉबेरी चारून पुन्हा वाड्याला जाताना पुन्हा ज्वारीचा पान पाचोळा चारायचा आहे. हे संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवणार आहे मी मित्रांनो. हे आता चाललोय आम्ही स्ट्रॉबेरीलाच, स्ट्रॉबेरीच्याच दिशेने चाललोय. इकडूनच इकडंच ह्याच साईडला आहे स्ट्रॉबेरीचं रान. खूपच ऊन लागत होतं दुपारी, भरपूर असं नुसतं डोकं तापत होतं बाबा, काय दम निघाना. मग आपल्या भाऊंच्या डोक्यात होती टोपी, मग भाऊंच्या डोक्यावर फाडे पण होता, त्यांच्याकडून घेतली टोपी मस्तपैकी लाल. आज आमची ड्युटी बकरे का आले, आणि बकरे का आल्या सरशी आपला व्हिडिओ शूट होतोच एक तरी, त्यामुळं आज स्ट्रॉबेरी चाललोय. मस्तपैकी स्ट्रॉबेरी खायला बी गावल, आपल्याला बी गावल, बकऱ्यांना बी गावल, ते संपूर्ण बघायचे वातावरण. मित्रांनो आत्ताच आपली मेंढरं आले ते बघा स्ट्रॉबेरीच्या रानात. हे बघा स्ट्रॉबेरी, बघा स्ट्रॉबेरी मी दोनच घेतल्यात, भरपूर अशा स्ट्रॉबेरी आहे आतमध्ये. तर आता आपला व्हिडिओ काढण्यासाठी मी तुम्हाला हे दोन हातात घेऊन दाखवले. आपली मेंढरं बघा आता आज स्पेशल स्ट्रॉबेरी खाते ते स्ट्रॉबेरी. आता महिना झाला आपल्या मेंढरांची लय चेंगळ चालली या, म्हणजे भरपूर असं खायला मस्त मज्जाची त्यांची. तिकडे एक स्ट्रॉबेरीचं रान होतं, ते कुठलं चारले तेव्हा आपण काही नव्हतं, त्यामुळे शूट नाही करता आलं. बघा ही स्ट्रॉबेरीची झाडं कशी असतात, ही स्ट्रॉबेरीची झाडं, आणि मेंढरं बघा कशी हाणतात ते आपली. काकीवाईज खायला बघते स्ट्रॉबेऱ्या, बघा कशी खाती ते. असल्या ह्या कागदाच्या ह्याच्यावरती लावलेली स्ट्रॉबेरी आहे बघा. हे आपली पाठ बाय आपली कशी खाते स्ट्रॉबेरी. संपूर्ण असं वातावरण, सगळे मेंढरं खायला नुसते तुटून पडले. ते यात घेवडा सुद्धा लावलाय मित्रांनो. कडकडने आंब बघा, आंब गवत कडकडचं फक्त राखायचं, बाकी स्ट्रॉबेरी वेबेरी आतमधलं रानाच्या साईडचं सगळं चारायचे. हा बघा आंब्याचा मोहर, आंब्याला लागलाय मस्तपैकी मोहर, छोटं छोटं आंब फुटल्यात आता. तिथं बघा मोहर कसा आहे. आपली मेंढरं मित्रांनो स्पेशल आपला व्हिडिओ होता स्ट्रॉबेरीच्या रानावरचा. मेंढरं बघा कशी स्ट्रॉबेरी खाते ते, मेंढरासोबत आम्हाला सुद्धा स्ट्रॉबेरी खायला गावली. तुम्हाला वाटत असेल हे खोटं सांगते का काय, स्ट्रॉबेरी आहे का नाही, तर दाखवतो तुम्हाला. अशी आतमधली झाडातली स्ट्रॉबेरी दाखवतो. हे बघा मित्रांनो हे स्ट्रॉबेरीचे झाड आहे इथं, आणि अशी झाडाच्या खाली ही स्ट्रॉबेरी आलेली आहे बघा. इथं हे झाडाच्या खाली आलेली स्ट्रॉबेरी आहे. त्यानंतर या इथं सुद्धा एक स्ट्रॉबेरी आहे, आणि हे आपलं घेवड्याचं आहे. घेवडा वाळून गेलाय, स्ट्रॉबेरी मात्र चांगली आहे. स्ट्रॉबेरी खायला एकदम चेंगळ मजा आहे. अशी भरपूर प्रमाणात नसते, कवचित हेच ठिकाणी मित्रांनो. आम्हाला आता 3-4 वर्ष झालं आम्ही याच ठिकाणावरची स्ट्रॉबेरी चारतो मेंढरांना, पण तेव्हा काय आपण व्हिडिओ शूट करत नव्हतो, त्यामुळे व्हिडिओ शूट नाही केलं. पण आता व्हिडिओ शूट करतोय बघा कशी आहे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीच्या रानावरती चालत होते मेंढरं, हे बघा कशी ही स्ट्रॉबेरी. अशा पद्धतीने आपली मेंढरं खाते ते मस्तपैकी स्ट्रॉबेरी. पहिले बी खाल्ले यांनी, म्हणजे मला काही माहीत नव्हतं, पण आपण कालच्याला आलो आणि आजच्याला स्ट्रॉबेरीत मेंढरं घेऊन आलो, त्यामुळं मेंढरांना सुद्धा खायला गावली आणि आम्हाला सुद्धा भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी खायला गावली मित्रांनो. आपली गुन्हे शिळी कसा हाणते घेवडा, तर घेवडा भरपूर आहे, स्ट्रॉबेरी बी भरपूर आहे. आजच्याला आपली मेंढरं फुगू शकतात, एवढा भरपूर असा चारा आहे आज बघा. ही इकडं एवढं मांदळ अख्खं स्ट्रॉबेरीचं वावर खायचं प्यायचं सोडून बघा, तिकडं पडेल 2-3 दलिंदर निघून गेले. ते एवढं चांगलं सोन्यासारखा चारा गावलाय त्यांना. तर मित्रांनो मस्तपैकी आपली मेंढरं बघा कशी थांबल्या ते, संपूर्ण अशी पसरून थांबल्या ते. इकडं गावात बिवात राखायला लावलंय, पण ही मेंढरं आजचा चारा खायचं सोडून इकडं बाहेर येते ते.
आपण खास फोटोशूटसाठी बघा हे जुगाड तयार केलं होतं. असं फोटोशूट केला कारण का ते आपल्याला थंबनेल द्यायचं याचं. त्याकरता बघा मी असं जुगाड तयार केलं. म्हणलं आपल्याला शूट करायचा याचा फोटो आणि त्याकरता बघा कसं जुगाड केलं होतं. किती स्ट्रॉबेरी बांधून ठेवली बघा याला. खूप मेहनत घेऊन व्हिडिओ तयार करतो. तुम्ही आपल्याला सपोर्ट भरपूर करत जा मित्रांनो. आपण हे जुगाड तयार केलं होतं. याला मस्तपैकी स्ट्रॉबेरी बिबेऱ्या बांधलेल्या. आता हे खाऊन टाकायच्या. या तुम्ही बी स्ट्रॉबेरी खायला. खूप गोड अशा स्ट्रॉबेरी आहेत. आपलं भाऊ बघा त्या असं माझ्या सरळ पाठीमागं त्या साईडला भाऊ थांबले ते. आणि आपली काकी बघा या साईडला सरळ पाठीमागं तिकडं कोपऱ्यात आहे. आणि मी इकडं थांबलो. हे साईड माझ्या ताब्यात आहे. इकडलं गवत बिवत खाऊन द्यायचं नाही. पण हे आपलं मस्तपैकी स्ट्रॉबेरी बघा एकत्र केलेल्या. त्या स्ट्रॉबेरी आता खाऊन टाकायच्या. मग भाऊ खाल्ली का स्ट्रॉबेरी? खाल्ली ना. कशी गोड होती का? होती ना. कधी घेतली चारा? 2 दिवस झाले. अख्ख्या एरियात इथंच असते ना फक्त स्ट्रॉबेरी? हा एवढी दोन वावर असते इथं कायम दरवर्षी असते. आपल्याला किती वर्ष झालं चरायचं ते? 2-4 वर्ष झाले. 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष झाले. आपलंच कुळ होऊन गेलं. मग काय बघा मित्रांनो माणसाचा विश्वास. 4-5 वर्ष झालं एवढं हे कुठलं रान. केव्हा इकडं पलीकड, परत केव्हा त्या साईडला. इथं वर बी असायची पण इथं नाही. पण हा माणूस विश्वासाने आमच्याच मेंढरांना स्ट्रॉबेरी चाराय देतात ही. आणि त्यामुळं दरवर्षी आम्हाला स्ट्रॉबेरी खायला गावती यांच्या रानातली. बघा असं मस्त स्ट्रॉबेरी असते यांची. आणि आता आम्ही बी खाल्ली, आमच्या बकऱ्यांनी बी खाल्ली. अजून बी बकरी आता राहिलेला पाला खात्या ते. मित्रांनो खाल्ली आता स्ट्रॉबेरी मेहरांनी बघा. आता चालली आपल्या वाड्याला, म्हणजे माघारी चालली वाड्याच्या दिशेने. इथं आत्ताच मेंढरांनी स्ट्रॉबेरी खाल्ली. स्ट्रॉबेरीच्या बघा पहिलं रान जे म्हणलं ना तुम्हाला मी, ते इथं हे रान पहिलं चारलं आणि आता त्या साईडचं रान चाललं. आता तिथनं स्ट्रॉबेरी खाऊन चालली आपली मेंढरं वाड्याच्या दिशेने माघारी. मित्रांनो यंदा आमच्या इकडं ज्वाऱ्यांचा सीझन खूप खतरनाक आहे. म्हणजे भरपूर असं भरभरून दाणं, सोन्यासारखं भरभरून दाणं लागलं ते यंदा ज्वाऱ्यांना. खूप मस्त शेतकऱ्यांचं भरपूर चांगलं झाले. ज्वाऱ्यांना म्हणजे असं ताटं बिटं भरपूर असं पक्ष्यांनी सुद्धा जास्त त्रास नाही दिला. बघा कसं सोन्यावानी दाणं आले ते नुसतं. ह्याच ज्वाऱ्या काढून नेल्यानंतर ह्याच ज्वाऱ्यांचा पालापाचोळा खातात आमची मेंढरं. बघा आमची मेंढरं. आत्ताच आपली मेंढरं स्ट्रॉबेरीच्या रानातनं चरून आली. स्ट्रॉबेरीच्या रानातली स्ट्रॉबेरी खाऊन आली. आणि हे बघा मित्रांनो भाजीचं रान. बघा कसे मस्तपैकी चराय भाजीच्या रानात. भाजीच्या रानावर आल्या ते आता इथं भाजीच्या रानात चारून इथनं मग वाड्याला जाणार आहे का नाही भाऊ? इथनं वाड्याला जायची ना. इथनंच आता भाजी खाऊन रानाला जाणार, म्हणजे वाड्याला जाणार आहे. बघा भरपूर भाजीच्या रानात बी भरपूर चारा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो भाजीचं रान मस्तपैकी. बघा कसली भाजी आहे. भाजीच्या रानात भरपूर असं गवत आले उगवून. आणि आपली मेंढरं खात्यात असं गवत बिवत भरपूर खात्यात आपली मेंढरं. पहिली मित्रांनो याच्यात सोयाबीन होती. आता सोयाबीन नंतर यांनी भाजी केली आणि आता भाजी निघली यांची. त्यामुळं यांनी आपल्या बकऱ्यांना चराई दिली. आता हे भाजीचं रान बघा कसं आहे चारा. काकी येते कालवानाला भाजी शापू. अशी शापूची भाजी होती याच्यात. शापू आता शापू व्हायची. काय होत्या काकी मला सांग की? आणि कोथमीर आहे का? शापू, मेथी, कोथमीर 3 भाज्या या रानात केल्या त्यांनी. हा राजगिरा बी. मित्रांनो बऱ्याच भाज्या केलेल्या आहेत ह्या काकांनी. आणि आता यांच्या भाज्या संपल्यामुळं दिलं आपल्या मेंढरांना चारायला रान. आता आपली मेंढरं हे गवत
दोन तीन दिवसात आता या गवताचा सगळ्या सुकडा साफ करून टाकतात. मित्रांनो, या समोर दिसणाऱ्या पेरूच्या रानात जवळजवळ आपली मेंढरं 15-20 दिवस बसली होती. अख्खं डबल तळानी. हे पेरूचं रान खूप वरती तिकडं मोठं आहे आणि या पेरूचं रान अख्खा आपल्या मेंढरांनी खतवून काढले. तर ह्या पेरूच्या रानातलं असं म्हणजे आता पुढच्या वर्षी कळलं तुम्हाला कसलं पेरू आलं होतं. बकऱ्यांचं खत खूप भारी असतं, त्यामुळं आमच्या इकडचे शेतकरी भरपूर बसवतात बकरी शेतातनं. तर इथं सोयाबीन होती त्या टायमाला, आमची बकरी बसली होती त्या टायमाला मोकळं झालं होतं सोयाबीनचं रान. पण आता भाजीचं मस्तपैकी गवत आहे. मित्रांनो, भाजीचं अर्ध राऊंड खाऊन आपली मेंढरं निघाली बघा आता वाड्याला. मस्तपैकी आता वाड्यात नेऊन तिथं कागदावरती आपल्या पाणी बिणी पाजायचं मेंढरांना. तर आता बघा चालली वाड्याच्या दिशेने. आता रस्ता तर खूप छोटा, गाड्या भरपूर असतात. रस्ता छोटा बरं, गाड्या भरपूर. तसे आपली बकरी गाड्यातनं घेऊन जायची. आता आपलं भाऊ बघा मोर आहेत, भाजी बिजी खाऊन गच्च फुगून चालली आता वाड्याला. मित्रांनो, रस्ता छोटा असल्यामुळे भरपूर गर्दी होती रस्त्याला. इकडून आता या रस्त्याने चालले आता वाड्याला मेंढरं. गाड्या येतात, रस्ता सगळा थांबतोय. आपली बकरी भरपूर आहेत. मित्रांनो, आताच आपली मेंढरं रोडमधून पडली बाहेर. ते गेलेल्या ट्रकवाल्या भाऊने आपल्याला जास्त मदत केली, म्हणजे त्याच्या पाठीमागं संपूर्ण गाड्या राहिल्या होत्या आडून. बघा भरपूर गाड्या आहेत, त्या गाड्या संपूर्ण त्याच्यामुळं थांबल्या होत्या. आणि आमच्या मेंढरांना म्हणजे कसं काय गाडीवाले अशी डायरेक्ट बकऱ्यांच्यात घालतात. ते बघा कुत्री आले ते बकऱ्यावर पळत आली ते पार. तर काय बकरीवाली काय करतात मित्रांनो, अशी गाड्या अशा बकऱ्यांच्या पार अशी बकऱ्यांमध्ये घालतात. तर त्या गाडीच्या टायराखाली अशी बकऱ्यांच्या आमच्या नखी विकी गावते, फुटते नखी, भरपूर जखमा विकमा होतात. त्यामुळं काय गाड्यावाले विचारसुद्धा करीत नाही की ते मुक्क जनावर आहे बाबा असं तसं. काय वेळेस तर आमच्या म्हणजे अशी धनगराची बकरीवाली असतात ना आमची मेंढरवाली, ती अशी कडने हानीत असली कधी त्यांच्यासुद्धा पायावनं गाडीचं चाक जातं. आणि गेलेलं सुद्धा आहे असं कितीतरी जणांच्या. अशी काय गाडीवाली खूप बेकार असतात राव. मित्रांनो, आता आली मेंढरं वाड्याला. वाड्यातच आले, पुढं बी रडावेत. तर आपलं 3 वाघ आले ते मेंढरांना आडवं चाललं बघा. काकीक गेले मेंढरांना आडवे आले ते पळत कोतारडी. आता मस्तपैकी वाड्यात नेऊन पाणी बिणी पाजायचे, ते सुद्धा वातावरण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, मस्तपैकी आपली मेंढरं बघा आता कोकरी बेकरीत मिळली. आणि मेंढरं आता इथं कागदाच्या इथं पाण्याचं हे केलं, इथं पाणी पिली. इथं मस्तपैकी आता पाणी पिऊन पिली. आता वाघरात घालून आता मेंढरातलं काम करायचे. तर मित्रांनो, असेच आपले धनगर वाड्यावरचे आणि धनगरी जीवनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.